माणूस प्राणी असा आहे, पैसा असून नसल्यासारखं करतो आणि नसला तर असल्यासारखं करतो. म्हणजेच पैसा असला नसला पण गरजेचं आहे, पण असून नसल्यासारखे करणं, मग काही गोष्टी करून नसल्यासारखं होणं. जसं पहिले माणूस हा प्राणी झाडपाला भाजीपाला खाऊन जगायचा, पण आज तोच झाडपाला आपण हॉटेलमध्ये सलाड म्हणून खातो. अशी परिस्थिती आज माणसाची झालेली आहे. पहिले पैसे नव्हते म्हणून पायी चालायचा, पैसे आल्यावर सायकल घेतली, पण आज भरपूर पैसा आल्यावरती सायकल जिम मध्ये चालवण्याची वेळ आली. म्हणजे बदल काय होतोय? पैसा असून पैसा नसून. पैसा नसला तर रोटीसाठी किती पायपीट करावी लागते, पण तेच पैसे आल्यावरती चरबी वाढल्यावर पायपीट करावी लागते. का तर चरबी कमी करायची आहे म्हणून ही सगळी पायपीट. माणूस स्वतःशीच प्रतारणा करतो. कशी? पैसा नसेल, गरिबी असेल, लग्न होत नसेल तर लग्न करण्यासाठी तो झटपट तयार होतो, पण ज्या वेळेस कालांतराने त्याच्याकडे पैसा येतो तर पैसा आल्यानंतर विचार बदलतात आणि अजून थोडं थांबला असतो तर हिच्यापेक्षा भारी भेटली असते, पण हिच्यापेक्षा भारी पाहिजे म्हणून घटस्फोटालाही माणूस तयार होतो. म्हणजे पैसा आल्यानंतर माणसामध्ये एवढा मोठा बदल होतोय. पैसा वाचवायला तर कधी कधी माणूस बायकोलाही सेक्रेटरी बनवतो, पण पैसा आल्यानंतर सेक्रेटरीलाही बायको बनवायला मागं पुढं पाहत नाही. अजब ही कहाणी माणसाची, बरोबर आहे की नाही? म्हणजे म्हटलं जातं, मानवा अजब तुझी कहाणी. पैसे नसेल तर असल्याचे सोंग आपण करतो, पण असल्यावरती कंगाल असल्याचे नाटक पण करण्यासाठी मागं पुढं पाहत नाही. पैसा नसताना भूकही लागते आणि झोपही येते, पण तेच पैसा आल्यावरती या दोन्ही गोष्टीसाठी औषधाची पण गरज पडते. बरोबर आहे की नाही मित्रांनो? काय खरी परिस्थिती आहे ना? बरोबर आहे की नाही? पैसा नाहीये आणि पैसा आहे, पण हे वास्तव आपण स्वीकारत नाही. वास्तवाच्या विरुद्ध, प्रवाहाच्या विरुद्ध आपण समाजात वावरतो. पैसा नसताना मिठाई खावीशी वाटते, पण घ्यायला पैसे नसतात. पण पैसा आल्यानंतर डायबिटीस मुळे ती मिठाई खाता येत नाही. बरोबर आहे की नाही? पैसा ज्या दिवशी नसेल त्या दिवशी माणूस अशा विचारात असतो की पैसा येईल कसा, पण पैसा माझ्याकडे येईल ह्या हिशोबाने जर मी अगोदर काही केलं तर 100% पैसा येईल. पैसा ही अशी गोष्ट आहे, पैसा नसणे याचं सोंग करता येत नाही, नाटक मात्र नक्कीच करता येतं. जगायचे कसे हे वास्तव आपण कधीतरी स्वीकारलेच पाहिजे. आपल्या सावलीपासून आपण काहीतरी शिकलेच पाहिजे. कधी लहान होऊन कधी मोठे होऊन जगावे कसे, शेवटी काय घेऊन जाणार आपण, म्हणून प्रत्येकाने नात्याला हृदयापासून जपले पाहिजे. पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे, पण पैसा म्हणजे सर्वस्वच आज आहे. धन्यवाद मित्रांनो. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ?
नक्कीच आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.